ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज मैनावतीने सायलीचा हार चोरलाय आणि तो हार टाकलाय प्रियाच्या खोलीत. हा सगळा प्रसंग त्यांनी खूप भारी दाखवलाय. सुरुवातीला त्यांनी जरा मागावून दाखवलं की अर्जुन सायलीला म्हणतो ना, तू बोललीस का तुझ्या आई वडिलांशी, तू पण जा तिकडे, मीही येतो त्यांच्याशी गप्पा मारायला. सायली म्हणते हो या, पण मी ना त्याआधी प्रतिमात्याला फोन करून सांगते. मग प्रतिमात्याला फोन लावला सायलीने. आता हे दोघे जण खूप आनंदात फोन उचलतात हा सायलीचा, प्रतिमात्या आणि रविराज. प्रतिमात्या म्हणतात अहो सायलीचा फोन आहे. रविराज म्हणतात स्पीकरवर टाक, स्पीकरवर. सायली म्हणते हॅलो प्रतिमात्या. प्रतिमात्या म्हणतात बोल ग सायली, अगं तुझे काका पण ऐकतायत बर का स्पीकरवर. मग सायली इकडनं म्हणते अहो आत्या. प्रतिमात्या म्हणतात सायली बेटा सहज कॉल केला होतास ना. सायली म्हणते प्रतिमात्या तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे, आपल्या पूर्णाजी माई मावशीकडनं परत आल्या आहेत. रविराज आणि प्रतिमात्या दोघेही तिकडनं खुश होतात. सायली म्हणते आता पूर्णाजी आपल्यासोबत दिवाळी साजरी करायला आहे तिथे. रविराज म्हणत असतात अरे वा छान, म्हणजे आम्ही तिकडे येऊ तेव्हा पूर्णाईची भेट होणार तर. ते सायली म्हणते हो त्यांना पण तुम्हाला भेटायचंय, लवकर या ना. आता प्रतिमात्या हो बेटा आम्ही येतोच, भेटूयात हं, असं त्या बोलतच असतात. तेवढ्यात प्रिया येते तिथे आणि म्हणते हॅपी दिवाळी आई बाबा. आता लगेच या रविराजांचा चेहरा एकदम वाकडा तिकडा होऊन जातो. प्रिया म्हणते कसे आहात बाबा, दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आले होते मी, मला ना तुमची खूप आठवण येत होती. आई अगं तू कशी आहेस, अगं तू. आता ती पुढे काही बोलणार, प्रतिमात्या तिथून निघून जातात. आता बघा प्रिया कशी बोलते, बाबा बाबा तुम्ही अजूनही माझ्याशी बोलणार नाही आहात का, म्हणजे आमच्या घरी सायलीचे आई बाबा आलेत, ती किती आनंदात आहेत आणि इथे माझे आई बाबा माझ्याकडे बघत पण नाही आहेत. रविराज म्हणतात त्याला जबाबदार पण तूच आहेस. आता ते असं बोलतात आणि चालले जातात बरं का तिथून. आता समोरच तिथे सोफ्यावर नागराज बसलेला असतो. रविराज आणि प्रतिमात्या घरात निघून गेल्यानंतर नागराज मोठ्याने हसायला लागतो. प्रिया आता दातोट खाते आणि नागराज जवळ येऊन बसते आणि म्हणते काय हो काका, दात काढायला काय झालं तुम्हाला. नागराज म्हणतो काय करणार नाही, तुझे हे खोटे आई बाबा आहेत ना, त्यांना तुझ्याविषयी किती प्रेम आहे, किती वात्सल्य आहे. अगं हे बघून मला जरा हसू आलं ग. आणि ना तुझ्या खऱ्या आईबापाचं काय ग प्रिया, नाही त्यांना तुझ्याविषयी काही प्रेम वात्सल्य वाटतं का. प्रिया म्हणते करा करा, एकदाची ना बोंबाबोंब करा, सगळ्यांना सांगा की ते माझे खरे आईबाप आहेत म्हणून. नागराज म्हणतो अगं प्रिया मी तसं काही करणार नाही आहे ग, ते तुला परवडणार नाही बघ. तू काय कर प्रिया, तुझ्या खऱ्या आईबापावर फोकस कर, ते तुला गणवत नाही ना ते बघ. प्रिया म्हणते आता बघा स्वतःचंच वर्णन करते बरं का प्रेक्षकांना ती, म्हणजे आज ना त्यांनी असं दाखवलंय की प्रियालाही कोणीतरी गुरु भेटलाय शेवटी. प्रिया म्हणते नागराजला ते दोघे जण ना आधीच माझ्या डोक्यात जातात, कसली नाटकी माणसं आहेत ती, खोटारडी एक नंबरची आणि संधी साधू सुद्धा आहेत. नाही बघता बघता ना असं गुंडाळतात समोरच्याला, जो माणूस त्यांच्यावर उपकार करतो ना त्याच्याच पाठीत खंजीर खुपसतात ते. नागराज म्हणतो कोण बोलतंय हे प्रिया, अगं स्वतःचं वर्णन करतेस तू हे काय ग. नाही म्हणजे आत्ता मला कळलं की तुझ्यात हे जे जीन्स आहेत ना ते कुठून आलेत ते, तू ना तुझ्या खऱ्या आईबापाची कार्बन कॉपी आहेस. म्हणजे काय काय म्हणाली होतीस तू, खोटारडे, संधी साधू आणि काय आणि असायला लागतो तो मोठ्याने अजून. आता प्रिया पण या गोष्टीचा विचार करते की अरे च्या खरंच आपण तर आपल्या आईबापासारखेच आहोत. हिला ना प्रेक्षकांना आता किंमत कळायला लागली आहे हळूहळू की रविराज आणि प्रतिमात्या हिच्यासाठी किती काय करत होते. जेव्हा कोणीतरी असा गुरु भेटतो ना तेव्हाच किंमत कळते अशा गोष्टी. प्रिया आतापर्यंत सगळ्यांना त्रास देत होती, आता तिला त्रास द्यायला तिचे आई वडीलच दाखवलेत त्यांनी. असतात काही काही व्यक्ती अशा. नागराजने दिलेला हा टोला प्रियाला बरोबर बसलाय. आता प्रिया नागराजकडे बघतच राहते. आता इथून पुढच्या सीनमध्ये बघा हां, सायली आणि अर्जुन त्या मैनावतीच्या खोलीत येतात. आता ते दोघे जण मस्त आरामशीर बसलेले असतात. आता अर्जुन आल्यावर लगेच मैना त्या चादरीच्या घड्या घालते, बाजूला ठेवते आणि म्हणते या ना जावई बापू या. आता सायली चहा घेऊन येते त्यांच्यासाठी आणि म्हणते आई बाबा चहा घ्या ना. आता सदाशिव म्हणतो बसा ना बसा जावई बापू, आव काय तुम्ही म्हणजे स्वतःच्याच घरात परवानगी मागता यायची. आता अर्जुन इकडे तिकडे रूममध्ये बघतो बरं का. आता अर्जुनला आधीच डाऊट यायला लागला या दोघांवर. मैना म्हणते जावई बापू नाही, आमची ही लेक वार्ता करायला येत असते आमच्याबरोबर, पण तुम्ही आज स्वतः वेळ काढून आलात. अर्जुन म्हणतो मला ना बोलायचं होतं जरा तुमच्याशी. मैना म्हणते माफ करा, मी ते माझ्या हाताचं खोटं बोलले ना. अर्जुन म्हणतो नाही नाही मला तो विषय काढायचाच नाही आहे,
मला जरा माझ्या बायकोच्या लहानपणाविषयी सांगा बरं. ती कशी वागायची, कशी बोलायची, लहानपणी ती कशी होती, मला सगळं ऐकायचं आहे. प्लीज सांगा ना. सायली म्हणते, आई बाबा तशी ना मी 7 वर्षाची होते, तसं सगळं मला आठवायला हवं. मोठीच होते मी, पण काय ना मला काहीच आठवत नाही बघा. म्हणजे मी आठवायचा प्रयत्न केला की मला त्रास होतो आणि चक्कर येते. आता मैना आणि सदाशिव म्हणतात, अरे देवा. सायली म्हणते, हो ना आई बाबा, तुम्ही जरा माझ्या बालपणाबद्दल काही सांगू शकलात तर माझा त्रास थोडा कमी होईल आणि काही कळेलही मला. आता सदाशिव म्हणतो, अगं तुझ्या बालपणाबद्दल काय सांगायचं ग. मैना म्हणते, सांगा ना अहो. सदाशिव आता पुढे सांगतो बरं का. हिचं बालपण म्हणजे तापच होता आमच्या डोक्याला. आता हे सगळं एक्झॅक्टली वर्णन प्रियाचं आहे बरं का प्रेक्षकांनो. प्रिया लहानपणी कशी होती ते ऐका. अर्जुन म्हणतो, म्हणजे. मैना म्हणते, अहो जावई बापू, म्हणजे काय व्हायचं, गल्लीतली सगळी पोरं हिची तक्रार घेऊन यायचे. अहो म्हणजे कधी कोणाला टपलीच मार, कधी कोणाचे चॉकलेटच खाऊन टाक, खोड रबर खिशात टाक, असं करायची नेहमी. सदाशिव म्हणतो, अगं ए मैना, अगं तुला आठवतं का, अगं ते पेटकर बाई का कोण राहायची ती शेजारी. ती मैना म्हणते, कोण हो. त्यावर सदाशिव म्हणतो, अगं ती बुटुकशी नाही का ग. अहो जावई बापू, एकदा हिनं काय केलं की तिच्या डोक्याला चिंगमच चिटकून टाकलं. आता मैना म्हणते, हो ना, त्या बिचारीला केसच कापायला लागले. आता अर्जुन आणि सायली बांबवल्यासारखे एकमेकांकडे बघतात. अर्जुनला तर विश्वासच बसेना की सायली लहानपणी अशी वागत होती. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, लहानपणी कोण कसं आहे यावरनं थोडासा अंदाज लागतो ना. मैना पुढे सांगते की एकदा तर हिने मैत्रिणीच्या आईच्या पिशवीतले 50 रुपये चोरले होते आणि मग ती मैत्रीण आली विचारायला, पण हिनं त्या मैत्रिणीलाच बडवून काढलं. अर्जुनला तर हे सगळं ऐकल्यावर चक्करच आली आहे. तो म्हणतो, काय माझी बायको चोरी मारामारी करायची आणि हे सगळं म्हणजे सायली करायची. मग लगेच सदाशिव म्हणतो, हो तर अहो तुमचीच बायको करायची, पण आता माझी लेक सुधारली बरं, गुणी झाली आहे माझी लेक. आता सायलीला पण हे सगळं खरं वाटतं बरं का प्रेक्षकांनो. सायली त्यांना उत्तर देते, कारण आई बाबा मी मधुभाऊंच्या संस्कारात वाढले ना, पण मला ना हे सगळं ऐकताना आता त्रासच होत नाहीये. मला हे सगळं ऐकताना गंमतच वाटतेय. अजून सांगा ना काही आई बाबा, आणखीन काही सांगा आठवत असेल तर. आता सदाशिव म्हणतो, हो पोरी, गंमतच आहे म्हणा सगळी. तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो ही एकदा हिच्या मावशीकडे गेली तेव्हा तिथे लपंडाव खेळत होती. आता त्यांनी पुढे ना सदाशिवचा आवाज असा म्यूट करून टाकला आणि अर्जुन नुसता त्या सायलीकडे बघतोय, सदाशिव मैनाकडे बघतोय. त्याला हे सगळं इम्पॉसिबल वाटतंय. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी आरतीच खूप वेळ दाखवली आणि लक्ष्मीपूजन बऱ्याच वेळ दाखवलं, त्यामुळे आजचा आपला एपिसोड रिव्ह्यू जरा लहान झाला बरं का. आता मैना हे सगळं सांगत असते, सदाशिव सांगत असतो, तेव्हा अर्जुन नुसता त्यांच्याकडे भांबावून बघत असतो आणि सायली सुद्धा. आता अर्जुनला मनात शंका येते की हे जे काही सांगतायत ते सायलीबद्दल आहे. नाही नाही, शक्यच नाही, माझी बायको अशी होती लहानपणी. अर्जुन मनातल्या मनात विचार करताना दाखवला की सायलीसारखी मुलगी लहानपणी अशी वागायची. नाही 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 नाही, हे तर शक्यच नाही आहे. अर्जुनला या कुठल्याच गोष्टी पटत नाही आहे. आणि मालिकेचा नवीन प्रोमो आलाय प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता या पूर्णाजीने काही गेम वगैरे खेळलेत या सगळ्यांसोबत. त्यात प्रिया आणि प्रतिमात्याची जोडी आहे आणि सायली आणि या मैनाची जोडी आहे. तर काही तास दिले त्यांना, त्यामध्ये पूर्णाजी प्रश्न विचारतात, जर बाहेरून पाहुणे आले तर तुम्ही कशी सोय कराल. आता तो अर्जुन म्हणतो, हे सरबत खारट झालंय, दुसरं काहीतरी आणा. प्रिया आणि मैनावती एक्झॅक्टली सेम बोलतात की नाही नाही, दुसरं पुन्हा कशाला करायचं, बाहेरून मागवायचं. प्रिया पण म्हणते ऑर्डर करा आणि अस्मिता म्हणते, पूर्णाजी त्या मैना काकूचे आणि या तन्वीचे किती मिळते जुळते आहेत ना विचार. असा काहीतरी प्रोमो आलाय आणि त्यामुळे अर्जुन ठरवणार आहे की आता सायलीची आणि या मैनाची DNA टेस्ट करायची आहे. पण आता हा प्रसंग बघा का दाखवला कळलंच नाही. साक्षी आता प्रियाच्या माहेरच्या रस्त्याकडे काय करत होती कोणास ठाऊक. आता रस्त्याने जात असते साक्षी, तेव्हा प्रिया आणि तिची टक्कर होते, पण साक्षीला लक्षात येतं ही प्रिया आहे, त्यामुळे साक्षी तिचा चेहरा दाखवतच नाही आणि चालली जाते समोर. प्रिया म्हणत असते, ओ हॅलो हॅलो एक्सक्यूज मी, पण साक्षी काही तिला भाव देत नाही आणि चालली जाते पुढे. प्रिया विचार करते, हिला मी कुठेतरी पाहिलंय का, कोण होती ती. प्रिया आता मनातच विचार करते आणि जाऊ दे मरू दे असं म्हणून निघून जाते आता तिच्या गाडीत बसून. हा सीन दाखवायची तसं पाहिलं तर काहीच गरज नव्हती, पण ठीक आहे, साक्षी जिवंत आहे हे प्रियाला काय अख्ख्या जगाला कळणार आहे. इकडे सुभेदारांच्या घरी आता लक्ष्मीपूजनाला सुरुवात झाली आहे. विमल सगळी तयारी करत असते. अर्जुन सायली पूजेला बसलेले असतात लक्ष्मीपूजनेच्या. आता पूर्णाजी सायलीला म्हणतात, ए बेटा सायली, अगं उठ बरं, हे बघ हा हार घाल आधी आणि मग बस पूजेला.
आता पूर्णाजीने असं म्हटल्यावर प्रियाचं तोंड वाकडं झालंय, पण सदाशिवचे डोळे चमकले ना. आता पूर्णाजी म्हणतात, घे रे बाबा अर्जुन, घाल बरं सायलीला तो हार. आता अर्जुन आलाय तिथे आणि सायलीला त्याने हार घातलाय पूर्णाजीकडून घेऊन. आता बघा हा, तो कोल्हापुरी साज आहे, काहीतरी छान हार आहे आणि थोडासा मोठा आहे. म्हणजे तिच्या गळ्यात जो तिने सेट घातलाय ना सायलीने, त्याच्या खाली अगदी परफेक्ट फिट बसलाय. गोड दिसते सायली. अर्जुन तिला हार घालतो आणि तिच्याकडे बघून स्माईल करतो. अस्मिता म्हणते, ए सायली, अगं तुला काय छान दिसतोय हार. अर्जुन म्हणतो, हार तर छानच आहे अस्मिताई, पण माझ्या बायकोने घातला त्यामुळे तो अजून छान दिसतोय. हां, आता प्रिया कशी बघते बघा. मग पूर्णाजी म्हणतात, चला बाबांनो, पूजा घ्या करून आधी. आणि मग अर्जुन सायली पूजेला बसलेत. आता प्रत्येकाचे हावभाव त्यांनी दाखवले, कोण काय करतं, कोण काय नाही. आता पूजा सगळी छान पार पडली आहे. सगळेजण आपापल्या स्थानावर बसलेत. मैनावती, सदाशिव पण आहे. आणि मग पूजा वगैरे संपन्न झाल्यावर आया पूर्णाजी म्हणतात, पोरांनो आरती करून घ्या रे. आता मध्ये मध्ये अस्मिता अशी लुडबुड करताना दाखवली आहे आणि आरतीच बऱ्या वेळ दाखवली त्यांनी. जवळजवळ 5-1 मिनटं त्यांनी आरतीच दाखवली आहे. आता आरती वगैरे झाल्यानंतर सगळेजण आता म्हणजे सायली आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटते. प्रियाला सुद्धा प्रसाद देते. आज मालिकेमध्ये तसे डायलॉग थोडेसे कमीच दाखवले. आता सायली प्रिया आणि अश्विनला सुद्धा प्रसाद देते बरं का. लक्ष्मी पूजनाची छान थाटात पूजा झाली आहे सुभेदारांच्या घरी. प्रेक्षकांनो, तुम्हाला मी अस्मिताच्या ड्रेससारखा माझा ड्रेस आहे म्हणून सांगितलं होतं आणि त्याची पोस्ट मी तुम्हाला खास मुद्दाम टाकली आहे काल. नक्की बघा ज्यांनी बघितली नसेल त्यांनी, आणि ज्यांनी बघितली त्यांनी मला भरभरून कमेंट्स दिल्या आहेत खूप प्रेमाने. त्यासाठी खूप 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 मोठं थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट अँड लव्ह प्रेक्षकांनो. तर बघा, आता सायलीबाई सगळ्यांना प्रसाद देते आणि म्हणते, पूर्णाजी, मी ना आता हा हार काढून ठेवू का? मला ना जरा अवघडल्यासारखं होतं आहे. पूर्णाजी म्हणतात, सायली बेटा, हा हार ना बाई तुझाच आहे, तुला जे हवं आहे ते कर. असं म्हणून तिला आता त्या हाराचा बॉक्स देतात. सायली त्या बॉक्समध्ये तो हार ठेवून देते आणि मग तो हार आता आपण पटकन काम करत असताना थोडंसं हाताशी ठेवतो ना वस्तू, कारण बिझी असताना आपल्याला पटकन जागेवर ठेवायला वेळ नसतो. तसंच सायली काहीतरी करते. सायली तो हार घेते आणि स्टडी रूममध्ये ठेवते. आता बघा हा, सदाशिव आणि मैना दोघांचं सारखं लक्ष असतं सायलीकडे. सायली तो हार कुठे ठेवते याकडे बारीक लक्ष असते या दोघा नवरा बायकोंचं. अट्टल चोर येतं प्रेक्षकांनो हे दोघे जण. तर असो, पूर्णाजी म्हणतात, चला आता मी जरा पडते रे बाबा, पायाला कळ लागली आहे. सायली आता त्या स्टडी रूममध्ये जाते आणि मग पुन्हा स्वयंपाकघरात येते स्वयंपाक करायला. प्रिया आता हळूच अश्विनला म्हणते, ए अश्विन, इथे आपण का बसतोय? नाही म्हणजे इथे तर कोणी आपल्याशी बोलत पण नाही आहे, सोड बाबा, मी चालले बाहेर आता. असं म्हणून प्रिया पण बाहेर निघून जाते आणि अश्विनही तिच्या पाठीपाठी चालला जातो. आता अर्जुन म्हणतो, मम्मा मला ना जरा काम आहे, मी आलोच रूममध्ये. मग अस्मिता म्हणते, ए मम्मा, तुम्हाला कुठली तरी साडी देणार होतीस ना नेसायला, चल ना दाखव ना मला. म्हणजे थोडक्यात काय, हे सगळे एक एक करून तिथून पांगलेत सगळेजण. आता किचनमध्ये फक्त विमल आणि सायली असते आणि बाहेर हॉलमध्ये सदाशिव आणि मैना. सदाशिवने मैनाला असं खुणवलं आहे बरं का, आणि मैना लगेच उठते आणि आता त्या लक्ष्मी पूजनाच्या तिथे समोर येते आणि नमस्कार करायला लागते फोटोला. नमस्कार करायचं फक्त निमित्त आहे बरं का. आता सायली काय करते ते डोकावून बघत असतो हा सदाशिव आणि हळूच म्हणत असतो, मैने, सायली किचनमध्ये काम करतीये, इथे पण कोण नाही आहे, जा पटकन हात मार. मैना म्हणते, अहो कोणाला कळलं तर? सदाशिव म्हणतो, घाबरू नको ग, त्यांच्याकडे भरपूर आहे, शोधतील आणि आणतील दुसरं, जाय पटकन. मैना लगेच सदाशिवचं ऐकते बरं का आणि तो हार जिथे ठेवलाय तिथे जाते. आता हा थरारनं त्यांनी आज खूप वेळ रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. म्हणजे मैना इकडे तिकडे लक्ष देते, कोणी बघत तर नाही आहे ना तिला. आता संधी साधून बरोबर त्या स्टडी रूममध्ये जाते आणि तो हार जो आहे ना तेवढा हार फक्त काढते आणि स्वतःच्या पदराच्या आड लपवते आणि चुपचाप बाहेर येते. सायली तिचं काम करत असते स्वयंपाकघरात. सायली आणि विमलचं लक्षसुद्धा जात नाही. तसं पाहायला गेलं तर ती समोरूनच गेली बरं का स्टडी रूममध्ये. विमलने तरी ॲटलिस्ट लक्ष द्यायला हवं होतं. सायलीचं काय, सायली बिचारी आपली धांदरटच आहे, पण विमलने कमीत कमी लक्ष द्यायला हवं होतं असं मला वाटलं. तर असो, आता तेवढ्यात अस्मिता येते. सायली म्हणते, काय हवं आहे अस्मिता ताई? मग लगेच अस्मिता म्हणते, अगं मामी, बाळाला ना बेसनाचा लाडू हवा आहे. मैनाने काय केलंय प्रेक्षकांनो, तो हार असा पदराच्या आडी लपवून एका खोलीत निघून गेली. आता ती खोली प्रियाची आहे हे आपल्याला उद्या कळणार आहे बरं का. आता अस्मिता तो लाडू खाते आणि म्हणते, मामी कसला भारी झालाय ग हा लाडू, खूपच छान.
अस्मिता गरोदर असल्यामुळे तिला असे अधूनमधून क्रेविंग्स होतातच आणि माहेरी आल्यावर लाड होतातच म्हणा. तसंही अस्मिताबाई माहेरी असतात त्यामुळे तिचे जरा एक्स्ट्रा लाड होतात. तर असो, आता सायलीला अस्मिता म्हणते, ए सायली, मी ना सचिनला पाठवते लाडू खातानाचा सेल्फी, म्हणजे तो जरा जळेल. अस्मिता आता तिच्या नवऱ्याला फोटो पाठवते. आता तिचा नवरा एखाद दिवशी दाखवला तर बरं होईल प्रेक्षकांनो, म्हणजे अस्मिताला जेलणारा नेमका आहे तरी कोण हे कळेल ना. अस्मिताने आता सेल्फी काढला आणि तिच्या नवऱ्याला पाठवला. आता सायलीला ती म्हणते, ए सायली, अगं तुला पूर्णाजीने जो नेकलेस दिलाय ना तो दे ना गं मला. तो ना मी जरा गळ्याला लावते आणि सेल्फी काढते, सचिनला पाठवते ना, ती डिझाईन दाखवते ना त्याला सापडते का बघू. सायली म्हणते, अजिबात नाही मिळणार अस्मिता ताई गळ्याला लावायला वगैरे. आता अस्मिता म्हणते, का गं. सायली म्हणते, अहो गळ्याला कशाला लावताय, गळ्यात घालून सेल्फी काढा ना. आणि अस्मिता ताई तुम्हाला आवडला ना तर तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी घाला ना. मग अस्मिता म्हणते, नको अगं, सेल्फी पुरताच दे. कुठे ठेवलायस तू. सायली म्हणते, अहो स्टडी रूममध्ये यांची खुर्ची आहे ना त्याच्या मागच्या ड्रॉवरमध्ये ठेवलाय बघा. अस्मिता आता स्टडी रूममध्ये जाते आणि तो हार शोधते. आता त्या ड्रॉवरमध्ये तिला तो हार दिसत नाही, फक्त बॉक्स दिसतो आणि हार गायब असतो. अस्मिता ओरडते जोरात आणि म्हणते, सायली अगं ह्याच्यात हार नाहीये. आता घाबरते ना सायली. सोन्याची एखादी वस्तू हरवली ना प्रेक्षकांनो की थरथरायला होतं बरं. मला तो होतं बाबा. खूपदा असंही होतं की आपण बारीकशी अंगठी म्हणा, काही म्हणा, कानातलं म्हणा, इथे तिथे गडबडीत ठेवून देतो आणि मग ते सापडलं नाही ना की प्रचंड टेन्शन येतं, कारण सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. असो, आता सायलीबाई तो हार बघते आणि म्हणते, अरे देवा, अहो इथेच तर ठेवला होता मी अस्मिताताई, कुठे गेला हा हार. सायली आता सगळीकडे शोधाशोध करते आणि मग पुढे सगळेजण जमा झालेत बरं का हॉलमध्ये. लगेच त्यांनी असं सीन घेतलाय. सायली म्हणते, पूर्णाजी, मी स्वतः तो हार स्टडी रूममध्ये ठेवला होता या बॉक्समध्ये, आता हा हार नाहीये. कल्पनाताई म्हणतात, सायली ड्रॉवरमध्ये इकडे तिकडे बघितलं का तू. अस्मिता म्हणते, मम्मा आम्ही सगळीकडे बघितलं, मीही पाहिलं, सगळे ड्रॉवर चेक केले आम्ही, कुठेच हाराचा पत्ता नाहीये, मलाही नाही सापडला आणि सायलीला पण नाही. अश्विन म्हणतो, काय म्हणजे तो हार चोरीला गेला की काय. अस्मिता म्हणते, अरे बाबा तो हार बॉक्समध्ये होता ना, मग तो बाहेर कसा जाईल. सायली म्हणते, हो ना तेच कळत नाहीये. मग अश्विन म्हणतो, चोरीला गेला हार. पूर्णाजी म्हणतात, अगं पोरीनो, कोणीतरी पाहायला घेतला असेल हातात आणि डाव्या उजव्या हाताने पडला असेल तिथे जवळपास कुठे, बघा की. अर्जुन म्हणतो, सायली एकदा नीट विचार करून सांग बरं, खरंच तू स्टडी रूममध्येच हार ठेवला होता का. सायली म्हणते, अहो असं काय करताय, हार काढून मी या बॉक्समध्ये ठेवला होता, तुमच्या सगळ्यांच्या समोरच तर ठेवला ना, आणि स्टडी रूममध्ये ठेवला तो पहिल्या खणामध्ये त्या ड्रॉवरमध्येच ठेवला होता. अहो आता सगळ्यांना नवलच वाटतंय, घरातल्या घरात अशी कशी चोरी होईल बरं. कल्पनाताई म्हणतात, अगं सायली त्या ड्रॉवरमधनं कुठे पडला का, असेल तिथेच जवळ. अस्मिता म्हणते, मम्मा तुला किती वेळेला सांगू, बघितलं आम्ही सगळीकडे, नाहीये तिथे तो हार. अगं मम्मा, तो हार बॉक्समध्ये असताना ड्रॉवरमध्ये कसा पडेल, सगळीकडे शोधाशोध केली आम्ही, कुठेच सापडलेला नाहीये आम्हाला तो हार. आता सगळ्यांनाच टेन्शन आलं, अशी कशी बाबा घरातल्या घरात चोरी होईल. आता पूर्णाजी म्हणतात, आज तर घरात बाहेरून कोणीच आलेलं नाहीये, असं कसं बाबा घरातल्या घरात हार गायब होईल, घरातच असेल तो हार, शोधा रे पोरांनो. पूर्णाजी आता अर्जुनला तसं सांगतात. मग अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी मला असं वाटतंय कोणीतरी मुद्दाम माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी तो हार चोरलाय. आता ऑब्व्हियसली प्रेक्षकांनो, प्रियाचं आधीच नाव कानफाट्या झालंय, त्यामुळे हा हार प्रियानेच चोरला असावा असा डाऊट अर्जुनला आलाय. मैना आणि सदाशिव बोलतेच हुशार आहे बरं का. मैनाने ऑलरेडी तो प्रियाच्या खोलीत प्लॅन केलाय. आता आधीच केलाय का नंतर केलाय हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. अर्जुन असं बोलतो आणि प्रियाकडेच बघतो. आता प्रेक्षकांनो, एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आजचा. आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनलही सबस्क्राईब करा. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की अर्जुन प्रियाच्या खोलीत जातो आणि तिथे सगळी तपासणी करतो आणि बरोबर एक्झॅक्टली प्रियाच्या ड्रॉवरमध्येच तो हार सापडतो. पूर्णाजी विचारतात, का रे सापडला का हार. अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी, वाटतच होतं तेच झालंय. तो जो हार आहे ना तो तन्वीच्याच कपाटात सापडलाय. सायली म्हणते, पूर्णाजी माझा हार प्रियाच्या खोलीत तिच्या कपाटात सापडलाय. प्रिया आता ओरडून म्हणते, ए सायली, शिक्षा मला नाही तुझ्या खोटारड्या आईला व्हायला हवी, कारण तुझ्या आईने हार चोरलाय. आता सायली चिडते आणि प्रियाच्या कानफटात मारायला समोर येते. तेवढ्यात बायकोवर अखंड आंधळ प्रेम असलेल्या अश्विनने त्या सायलीचा हात धरलाय आणि ते बघून आता अर्जुन पण चिडलाय. आता प्रेक्षकांनो, नेमका हा हार प्रियाने चोरला नाहीये हे कसं सिद्ध होईल, बघायला मजा येणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा रिव्ह्यू. बघूया, ठरलं तर मग
आजचा हा भाग कसा वाटला मला लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही दिलेल्या कमेंटसाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही देत असलेल्या या प्रेमासाठी प्रेक्षकांनो थँक्यू आणि आभारी आहे हे शब्दसुद्धा मला कमी पडतात हो. खरंच किती आणि कसे आभार मानू तुमच्या लाईक्स आणि कमेंटसाठी आणि तुमच्या या खूप खूप प्रेमासाठी. असेच आशीर्वाद कायम असू द्यात आणि आपण असेच रोज भेटू द्या. चला तर मग निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.